चर्चा आहे की आपण शेतकऱ्यांसाठी काही आर्थिक मदत पण मिळवून दिल्याची चर्चा आहे. ही काय विषय आहे, काय सविस्तर सांगा. सर ॲक्च्युली काय की आमच्या जे शेतकरी लोक आहेत, आमच्या गावामध्ये धरण होणार होतं. त्या बाबतीमध्ये आमची शेती गेली होती 2007 ते 2014 मध्ये. त्या दरम्यान आम्हाला जी रक्कम आहे ती खूप कमी मिळाली होती आणि यासाठी सरकारने एक सानुग्रह अनुदान म्हणून आम्हाला परत या लोकांना पैसे मिळवून देण्यासाठी काही आमच्या शेतकऱ्यासाठी जे काही पैसे आले होते, पण मागील त्या काळामध्ये 2007 ते 2014 मध्ये येथील काही राजकीय लोकांनी त्यामध्ये जे काही घोळ केला होता, त्याच्यामुळं काही आमची रक्कम कपात झाली होती. तर यावेळेस जवळपास 4.5 कोटी रुपये आमची कपात होणार होते. तर यासाठी आम्ही जवळपास 1-2 वेळेस उपोषण करून आमच्या गावातील लोकांचं कसल्याही प्रकारचं एकही रुपये कपात न होऊ देता 21 कोटी रुपये आम्ही आमच्या गावाच्या लोकांना मिळवून दिलेत. त्यासाठी आम्हाला आमचे जे वारंवार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन मीटिंग करणं, प्रत्येक अधिकाऱ्याशी बोलणं आणि हे सगळं करून आमच्या गावाच्या लोकांना आम्ही ते पैसे मिळवून दिलेत. मी जेव्हा वाशिमला राहून ह्या गोष्टी करू शकतो, तर माझं एक साधं म्हणणं आहे की आमच्या गावातले जे राजकीय लोक आहेत, आमच्या लोकांसाठी जे दिवस रात्र झटतात, जे त्यांचं असं म्हणणं आहे, मग हे छोटीशी गोष्ट का करू शकत नाहीत. आम्ही जेव्हा उपोषण करतो त्या उपोषणमधून ते काही लोकांना उचलून घेऊन जातात. का तर ते जे पैसे आहेत कापून जर त्या लोकांना पैसे मिळाले असते, अर्धे पैसे मिळाले असते, तर आज जवळपास माझ्या गावाचं 4.5 ते 5 कोटीचं नुकसान होतं. हे नुकसान मी माझ्या गावाचं होऊ दिलं नाही, ही माझी सगळ्यात मोठी पोचपावती आहे. मी जेव्हा माझ्या गावाच्या लोकांचं अशा प्रकारचं नुकसान होऊ देत नाही, तर येणाऱ्या काळामध्ये माझ्या गावामध्ये आता जे काही धरणाचे जे काही काम होणार आहेत, त्या ठिकाणी जे काही माझे लोक आहेत त्यांना त्यांचे घराचे पैसे, त्यांच्या जमिनीचे पैसे, त्यांच्या जे काही जिथं होते पुनर्वसन ते चांगलं झालं पाहिजे, त्यांचं जे काही शेत आहे तिथलं मोबदला त्यांना व्यवस्थित मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं कोणत्याही चोरानं एकही रुपये खाल्ला नाही पाहिजे, ही माझी व माझ्या पूर्ण पॅनलची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही तटस्थ आहोत. माझ्या पूर्ण गावकऱ्याला माहिती आहे की आमचं जे पॅनल आहे, आम्ही 1 रुपये खाणार नाही आणि कोणालाही 1 रुपये खाऊ देणार नाही. यासाठी ही निवडणूक आहे, त्यासाठी आम्ही हे निवडणूक लढवत आहोत. येणाऱ्या काळामध्ये माझ्या गावाच्या सगळ्या लोकांना धरणाचे सगळे रुपये जे त्यांचे हक्काचे आहेत, एकही रुपये कसल्याही प्रकारचं कपात न होऊ देता आम्ही त्यांना 100% त्यांचं जे अनुदान आहे आम्ही त्यांना मिळवून देणार. माझ्या गावाचं जे पुनर्वसन आहे, आम्ही असं करणार की त्याचं 3D मॉडेल माझ्या पूर्ण गावाच्या समोर दाखवून, पूर्ण किनवटमध्ये आहे, पूर्ण नांदेड नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या गावाचं नाव कसं मोठं होईल, यासाठी योग्य प्रकारचं पुनर्वसन आणि त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या भौतिक सुविधा आम्ही त्यांना मिळवून देणार आहोत. त्यासाठी मी व माझं जे टीम आहे, माझे पॅनल आहे, आम्ही त्यासाठी 100% पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि 100% करणार आहेत. कुठल्याही चोरांना त्या ठिकाणी आम्ही स्थान देणार नाही. ओके.